ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आणि आपण बघत आहोत स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2. ज्यांनी आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओज पाहिले आहेत, तर त्यांना असं लक्षात येईल की हळूहळू आपल्यात होत जाणारे बदल जे असतात ते इतके सुंदर असतात. कधीकधी ते बदल आपल्यात घडवून आणण्यासाठी परमेश्वराला थोडं कठोरही व्हावं लागतं. पण जे बदल होतात ते अतिशय सुंदर असतात आणि आपल्यासाठी हितकारक असतात. हे बदल कधीकधी आपल्याला जाणवतही नाहीत की आपल्यामध्ये हे झालेले आहेत. ॲक्च्युली आजचा हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की काल खूप दिवसांनी मी बाहेर पडले आणि एका एक्झिबिशनमध्ये गेले, ज्या एक्झिबिशन्समध्ये मी नेहमी पार्टिसिपेट करायचे. माझ्या त्या एका व्हिडिओनंतर फर्स्ट टाईम मी घराच्या बाहेर पडले होते, कारण असं वाटत होतं की बाहेर पडूच नाही म्हणून. पण मला सगळ्यांनी तिथे जे माझे एक्झिबिशनमधले कोवर्कर्स होते, ज्यांचे पण तिथे स्टॉल असायचे, त्या सगळ्यांनीच बोलवलं होतं आणि मी गेले. तर खूप छान वाटलं. त्या सगळ्या लोकांनी ते परके असूनसुद्धा मला इतकं प्रेम दिलं. मला कुठेही असं काही बदललं आहे ह्याची जाणीवही करून दिली नाही. आणि गंमत अशी की तिथे एक वेगळा स्टॉल होता की जो आयुर्वेदाचा होता. आणि त्या माणसाने मला पाहिलं. ओव्हरऑल माझ्या चेहऱ्यावरती हे जे पिगमेंटेशन आहे किंवा छोटे छोटे मोल्स टाईप असं स्ट्रक्चर आलं आहे, सो त्याच्यासाठी तो लगेच म्हणायला लागला, मॅडम माझ्याकडे औषध आहे. आणि आय वॉज लाईक, नो, मला नको आहे हे काही. बिकॉज नाव आय हॅव ॲक्सेप्टेड द वे आय एम विदाऊट फिल्टर्स. आणि खूप छान वाटलं की हे जे पिगमेंटेशन आहे हे माझ्या दोन्ही डिलिव्हरीजच्या तेव्हा हार्मोनल इम्बॅलन्समुळे झालं होतं. आणि ही माझ्या मातृत्वाची खूण आहे अँड आय एम प्राऊड ऑफ इट. आय फ्लॉन्ट इट. आय एम नॉट अशेम्ड ऑफ इट. सो हे सगळे बदल भगवंत आपल्यामध्ये घडवून आणतो. हा कॉन्फिडन्स भगवंत आपल्याला देतो. आणि त्यासाठी ही स्पिरिच्युअल जर्नी आपण जेन्युइनली करणं खूप गरजेचं असतं. सो स्टे ट्यून्ड विथ अस. ब्लेस्ड बाय महादेव 44.